चित्रपटाचं नाव आहे द नन. आवाज संतोष गणेश. कथा सुरू होते 1952च्या रोमानियामध्ये. डोंगराच्या एका दुर्गम कोपऱ्यात एक अवाढव्य आणि जुनाट मठ आहे. पहाटेची वेळ आहे, पण मठाच्या आत मात्र काळाकुट्ट अंधार आहे. हा परिसर इतका शांत आहे की तिथे फक्त वाऱ्याचा घोंघावणारा आवाज येतोय. 2 कॅथलिक नन मठाच्या सर्वात खालच्या आणि गुप्त भागात चालल्या आहेत. त्यांच्या हातात जुनाट कंदील आहेत. भिंतीवरून पाणी पाझरतंय आणि सगळीकडे कुळिष्टके आहेत. त्या एका जुन्या लोखंडी नक्षीकाम असलेल्या लाकडी दरवाजापाशी थांबतात. त्या दरवाजावर लॅटिन भाषेत कोरलेलं आहे, देवाची सत्ता इथे संपते. त्यातील मोठी नन सिस्टर एली दुसरीला सांगते, तू इथेच थांब आणि प्रार्थना कर, मला आत जावं लागेल. तिच्याकडे एक जुनी चावी असते. ती थरथरत्या हाताने दरवाजा उघडते आणि त्या काळोखात प्रवेश करते. बाहेर उभी असलेली नन सिस्टर व्हिक्टोरिया घाबरून रोजरी म्हणजे जपमाळ ओढत प्रार्थना करू लागते. अचानक आतून एक भयानक किंकाळी ऐकू येते. काही क्षणातच सिस्टर एली रक्ताळलेल्या अवस्थेत बाहेर फेकली जाते. तिचा चेहरा भीतीने फाटलेला असतो. ती मरण्यापूर्वी व्हिक्टोरियाला इशारा देते, तिला म्हणजे वॅलकला आपलं शरीर देऊ नकोस. सिस्टर एलीला पुन्हा एकदा कोणतरी अदृश्य शक्ती अंधारात जोरात खेचून नेते. व्हिक्टोरिया पाहते की त्या अंधारातून एक आकृती बाहेर येते. एक नन जिचा चेहरा दिसत नाहीये, पण तिचे पाऊल वाजल्याचा आवाज होतोय. व्हिक्टोरियाला समजतं की हा वॅलक म्हणजे सैतान आहे आणि तो तिला ताब्यात घ्यायला येतोय. व्हिक्टोरिया मठाच्या वरच्या मजल्यावर धावत सुटते. तिला माहीत असतं की जर तिने आत्महत्या केली नाही तर वॅलक तिच्या शरीरात प्रवेश करून या पवित्र मठाच्या बाहेर जाईल आणि जगात थैमान घालेल. ती एका दोरीचा फास तयार करते, गळ्यात अडकवते आणि हातातील पवित्र चावी घट्ट पकडून खिडकीतून उडी मारते. तिचा मृतदेह त्या मठाच्या तटबंदीवर लटकत राहतो. काही दिवसानंतर फ्रेंची नावाचा एक स्थानिक तरुण जो गावातून मठात जेवण पोचवायचं काम करतो, तो तिथे येतो. त्याला व्हॅटिकनच्या झेंड्यापाशी कावळ्यांचा मोठा थवा दिसतो. तो जवळ जाऊन पाहतो तर तिथे सिस्टर व्हिक्टोरियाचा सडलेला मृतदेह लटकत असतो. तिचे डोळे कावळ्यांनी खाल्लेले असतात. फ्रेंची प्रचंड घाबरतो आणि तिथून पळत सुटतो. इथून चित्रपटाच्या मुख्य चौकशीला सुरुवात होते. सिस्टर व्हिक्टोरियाच्या आत्महत्येची बातमी रोमपर्यंत पोहोचते. व्हॅटिकनला संशय येतो की तिथे काहीतरी दुष्टता भयानक घडतंय. ते फादर बर्क यांना बोलवतात. फादर बर्क हे एक अनुभवी एक्सोसरिस्ट म्हणजे भूतबाधा काढणारे आहेत. पण एका जुन्या घटनेत डॅनियल नावाच्या मुलाचा जीव गेल्यामुळे ते मानसिक दडपणाखाली असतात. त्यांच्यासोबत सिस्टर आयरीनला पाठवलं जातं. आयरीन ही एक तरुण नन आहे जिला अजून अंतिम शपथ घ्यायची आहे. तिला निवडण्याचं कारण असं असतं की तिला लहानपणापासूनच विचित्र दृश्य आणि दृष्टांत स्वप्न दिसत असतात. ते तिथे पोहोचतात आणि फ्रेंचीला शोधतात. फ्रेंची सुरुवातीला त्या मठात परत जायला घाबरत असतो, कारण त्याने पाहिलेलं ते फाशीचं दृश्य त्याच्या डोळ्यासमोरून जात नसतं. पण अखेर तो त्यांना घेऊन जायला तयार होतो. जेव्हा ते मठाच्या जवळ पोचतात तेव्हा फ्रेंची त्यांना दाखवतो की ज्या ठिकाणी त्याने मृतदेह ठेवला होता तिथली रक्ताची धार अजूनही ताजी आहे. जणू काही सिस्टर व्हिक्टोरिया नुकतीच मेली आहे. ते तिघही सिस्टर व्हिक्टोरियाचा मृतदेह पाहण्यासाठी आईस हाऊसमध्ये जातात. फ्रेंचीने तिला जमिनीवर झोपलेलं असतं, पण जेव्हा ते आत जातात तेव्हा त्यांना दिसतं की मृतदेह चक्क बसलेल्या स्थितीत आहे. फादर बर्क तिला नीट करायला जातात तेव्हा तिच्या हातात त्यांना एक जुनी चावी सापडते. ही तीच चावी जी सिस्टर एलीने व्हिक्टोरियाला दिली होती. मठात गेल्यानंतर त्यांना ॲबस म्हणजे मठाचे प्रमुख भेटते. ती संपूर्णपणे काळे कपडे परिधान केलेली असते. तिचा चेहरा दिसत नाही. ती एका सिंहासनासारख्या खुर्चीवर बसून अत्यंत घरघरणाऱ्या आवाजात बोलते. ती त्यांना सांगते, आता संध्याकाळ झाली आहे, नन लोक आता मौन पाळतील, तुम्ही उद्या सकाळी या. फादर बर्क आणि आयरीन तिथेच थांबण्याचं ठरवतात. तर फ्रेंची गावात परत जायला निघतो, पण जाताना फ्रेंचीवर जंगलात काहीतरी हल्ला करण्याचा प्रयत्न करतं. त्याला सिस्टर व्हिक्टोरियाचा चालणारा मृतदेह दिसतो. इकडे रात्री मठात फादर बर्कना डॅनियल या मुलाचा आत्मा दिसतो. तो मुलगा एक जुना कंदील घेऊन फादरना बागेत नेतो. अचानक डॅनियलचा चेहरा भयानक होतो आणि तो फादरना धक्का देऊन जमिनीखालच्या एका शवपेटीत पाडतो. वरून माती पडू लागते. फादर बर्कना जिवंत गाडलं जातं. शवपेटीच्या आतून फादर बर्क एक छोटी घंटी वाजवू लागतात. जुन्या काळी जिवंत गाडले गेल्यास बाहेर संकेत देण्यासाठी ही घंटी असायची. दुसरीकडे सिस्टर आयरीनला तिच्या खोलीत आरशात एक भयानक नन वॅलक दिसते. ती घाबरून बाहेर पळते. तिला बागेतून
घंटीचा आवाज येतो. ती आवाज ऐकत थडग्यापाशी पोहोचते, पण तिथे एकापेक्षा जास्त घंट्या वाजत असतात. व्यालक तिला गोंधळात टाकते. शेवटी आयरीन योग्य त्या थडग्यापाशी पोहोचते. त्या जागी खणते आणि फादर बर्कना बाहेर काढते. जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा त्यांना त्या थडग्यात डॅनियल नाही तर सैतानाची म्हणजे व्यालकची पुस्तकं सापडतात. त्यांना समजतं की हा मठ म्हणजे देवाचं घर नाही तर सैतानाचं कैदखाना बनला आहे. इथून पुढे सिस्टर आयरीनला कळतं की तिचे दृष्टांत तिला मार्ग दाखवतात. मदर मेरी तिला मार्ग दाखवत आहेत. फादर बर्क जिवंत गाडले गेल्यानंतरही डगमगत नाही. ते त्या मठाच्या इतिहासाचा शोध घेऊ लागतात. इकडे सिस्टर आयरीन मठाच्या मुख्य प्रार्थना हॉलमध्ये जाते. तिथे तिला अनेक नन दिसतात. त्या सर्व गुडघ्यावर बसून डोके खाली झुकवून जोरजोरात लॅटिन भाषेत प्रार्थना करत असतात. तिथली एक नन सिस्टर उठा आयरीनला सांगते की या मठात सततची प्रार्थना चालते. आपण एका क्षणासाठी ही प्रार्थना थांबवू शकत नाही, कारण जर प्रार्थना थांबवली तर तो सैतान व्यालक मुक्त होईल. आयरीन सुद्धा त्यांच्यासोबत बसून प्रार्थना करू लागते. प्रार्थना सुरू असतानाच आयरीनला जाणवतं की वातावरणात काहीतरी बदलतंय. अचानक तिच्या पाठीमागून व्यालकची सावली येते. तिथल्या सर्व नन हवेत उडवल्यासारख्या होतात आणि भिंतीवर आदळतात. सिस्टर आयरीन घाबरून जाते, पण ती तिची प्रार्थना सोडत नाही. तिची पाठ भाजल्यासारखी होते. तिच्या पाठीवर व्यालक एक उलटा क्रॉस ओरखडतो. थोड्या वेळाने फादर बर्क तिथे पोहोचतात. आयरीन त्यांना सांगते, फादर, या नन गेल्या कित्येक तासापासून माझ्यासोबत प्रार्थना करत आहेत. त्या खूप घाबरल्या आहेत. फादर बर्क आश्चर्याने तिच्याकडे बघतात आणि म्हणतात, आयरीन, तू कोणाबद्दल बोलते आहेस? या हॉलमध्ये तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये. आयरीन मागे वळून बघते तर तिथे कोणीच नसतं. ज्या ननसोबत ती तासनतास बोलत होती, प्रार्थना करत होती, त्या खरं तर कित्येक वर्षांपूर्वीच मेल्या होत्या. तिला जाणवतं की तिला दिसणाऱ्या सर्व नन या केवळ आत्मिक छाया होत्या. सिस्टर व्हिक्टोरिया ही या मठातली शेवटची जिवंत नन होती आणि तिच्या मृत्यूनंतर आता फक्त आयरीनच उरली आहे. आता यानंतर व्यालक लपून राहणं बंद करतो. मठातले सर्व क्रॉस उलटे होऊ लागतात. फ्रेंची जो गावातून परत आला आहे आणि फादर बर्क एकत्र येतात. त्यांना तळघरातल्या एका भिंतीमागे येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा कलश सापडतो. हाच तो मार्ग होता ज्याने ते व्यूवर सील करता येणार होतं, जिथून त्या सैतानी शक्तीचा उगम होत होता. व्यालक आता फादर बर्कवर हल्ला करतो. तो त्यांच्या डोळ्यातून रक्त काढतो आणि त्यांना बेशुद्ध करतो. व्यालक आता पूर्णपणे सिस्टर आयरीनच्या मागे लागतो, कारण तिला आयरीनचं शरीर धारण करून जगावर राज्य करायचं असतं. आयरीन रक्ताचा कलश घेऊन मठाच्या खालच्या भागात असलेल्या पाण्याच्या हौदापाशी पोहोचते. व्यालक तिथे प्रकट होतो. पाण्याचा रंग काळा पडतो. व्यालक आयरीनला उचलून हवेत धरतो आणि तिचा गळा ओळतो. आयरीन मरते असं वाटत असतानाच तिने कलशातलं थोडं रक्त आपल्या तोंडात लपवलेलं असतं. व्यालक जेव्हा विजयाच्या थाटात तिचा चेहरा स्वतःच्या जवळ नेतो तेव्हा आयरीन ते पवित्र रक्त व्यालकच्या चेहऱ्यावर थुंकते. एक मोठा स्फोट होतो. व्यालकचा चेहरा जळू लागतो आणि तो नरकाच्या त्या खोल विवरात ओढला जातो. पाणी शांत होतं आणि मठावरचं सावट दूर झाल्यासारखं वाटतं. चित्रपटात शेवटी एक मोठा ट्विस्ट आहे, ज्यामध्ये फ्रेंची म्हणजे मॉरिस आणि कॉन्ज्युरनचा संबंध दाखवला आहे. व्यालकला नरकाच्या विवरात धाडल्यानंतर सिस्टर आयरीन पाण्याच्या हौदातून बाहेर येते. ती बेशुद्ध असते, पण फ्रेंची मॉरिस तिला कृत्रिम श्वासोच्छवास देऊन वाचवतो. फादर बर्कही तिथे पोहोचतात. मठातील तो भयानक अंधार आणि भीती आता ओसरलेली असते. बाहेर सूर्य उगवलेला असतो, जे विजयाचं प्रतीक असतं. मठातील सर्व मृत ननला योग्य सन्मान देऊन त्यांचं दफन केलं जातं. सिस्टर आयरीन, फादर बर्क आणि फ्रेंची आता तिथून निघायला तयार होतात. फ्रेंची सांगतो की त्याला आता पुन्हा शेती करायची आहे आणि तो हे सगळं विसरू इच्छितो. प्रवासात तो आयरीनला त्याचं खरं नाव सांगतो, जे मॉरिस असतं. तिघेही मठाबाहेर चाललेले असतात. कॅमेरा हळूच मॉरिसच्या फ्रेंचीच्या पाठीमागे जातो. त्याच्या मानेच्या खालच्या बाजूला त्वचेवर एक उलटा क्रॉस हळूहळू उमटताना दिसतो. प्रेक्षकांना इथे धक्का बसतो, कारण याचा अर्थ असा होतो की जेव्हा मॉरिसने आयरीनला वाचवण्यासाठी व्यालकशी लढा दिला होता तेव्हा व्यालकने चपळाईने मॉरिसच्या शरीरात प्रवेश केला होता. व्यालक नष्ट झाली नव्हती, तर ती मॉरिसच्या शरीराचा वापर करून त्या मठाच्या सीमेबाहेर पडण्यात यशस्वी झाली होती. चित्रपट अचानक 1971 सालात जातो, जो काळ आहे द कॉन्ज्युरन या चित्रपटाचा. तिथे एका मोठ्या हॉलमध्ये एड आणि लॉरेन वॉरेन, जे आहेत एक प्रसिद्ध भूतबाधा तज्ज्ञ, एक लेक्चर देत असतात. ते तिथे जमलेल्या लोकांना एका व्हिडिओ फुटेजद्वारे एका बाधित माणसाची केस दाखवत असतात.
लॉरेन सांगते या माणसाचं नाव आहे मॉरिस, पण त्याचे मित्र त्याला फ्रेंची म्हणायचे. तो एक शेतकरी होता. व्हिडिओमध्ये दिसतं की मॉरिस अत्यंत भयानक अवस्थेत आहे. त्याचे डोळे पांढरे झाले आहेत आणि तो विचित्र भाषेत ओरडत आहे. तो अचानक लॉरेनचा हात पकडतो आणि लॉरेनला एक भयानक दृष्टांत दिसतो. हा तोच दृष्टांत असतो ज्यात लॉरेनला तिच्या पतीचा एड्सचा मृत्यू दिसतो, जो आपण द कॉन्जरिंग 2 या चित्रपटामध्ये पाहणार आहोत. अशा प्रकारे द नन ही व्हॅलकची सुरुवात होती, जिने मॉरिसच्या शरीरातून जगामध्ये प्रवेश केला होता. आणि तोच मॉरिस पुढे एड आणि वॉरेनला भेटला, जिथून वॉरेनची नजर लॉरेनवर पडली. चित्रपटाचा शेवट एका भयानक सस्पेन्समध्ये होतो, ज्यामुळे प्रेक्षकांना समजतं की सिस्टर आयरीनने ज्या सैतानाला हरवलं होतं तो प्रत्यक्षात तिच्यासोबतच मठाबाहेर पडला होता. कथा समाप्त. चित्रपट नन, आवाज संतोष गणेश. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन हॉलिवूड चित्रपटांच्या कथा मराठीत ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.